वेट गेनिंग बेबी फूड रेसिपीच्या सिरीजमध्ये आज 8वी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नुकतंच मला एका ताईने या रेसिपीबद्दल रिक्वेस्ट केली होती आणि लकीली मी ती रेसिपी त्याच दिवशी बनवणार होते। म्हटलं चला शूटही करूया। ही रेसिपी लहान बाळांसाठी वाढत्या वयामध्ये खूप जास्त हेल्दी आहे। बाळाच्या हाडांमध्ये स्नायूमध्ये बळकटी आणणारी आहे। बाळाला रात्री शांत झोप लागत नसेल तर डिनरमध्ये ही रेसिपी जरूर ट्राय करा। आता मी इथे ही रेसिपी आपण पनीरपासून बनवणार आहोत, तर अर्थात त्यासाठी पनीर हवं आहे। घरामध्ये बनलेलं फ्रेश पनीर मी इथे घेतलेलं आहे। हाताने या पद्धतीने चुरून घेतलेलं आहे। पनीर घरामध्ये कसं बनवावं याची रेसिपी ऑलरेडी आपण शेअर केलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। आता या पनीरमध्ये मी थोडीशी कोथिंबीर, हळद, त्यानंतर गरम मसाला घातलेला आहे, थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि ते थोडी कस्तुरी मेथी ही यामध्ये ॲड केलेली आहे, ज्यामुळे थोडा एक्स्ट्रा फ्लेवर यामध्ये येईल। त्यानंतर छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे, एकजीव केलेलं आहे। मुलं मोठी असतील तर थोडंसं मीठ किंवा इतर जे मसाले आहेत थोडंसं तिखट तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तुम्हाला काही भाज्या हव्या असतील तर त्या सुद्धा यामध्ये ॲड करू शकता। त्यानंतर याचा आपल्याला एक पराठा बनवायचा आहे। कणिक कमी घेतलेली आहे, त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं जास्तीत जास्त हे पनीर आहे हे मी ॲड केलेलं आहे। या पद्धतीने याचा एक गोळा किंवा उंडा बनवलेला आहे आणि हे आपल्याला आता हलक्या हाताने छान पराठ्याच्या टाईपनी लाटून घ्यायचा आहे। तुम्ही जर यामध्ये पनीरचं भरपूर फिलिंग केलं असेल ना तर हा पराठा खूप जास्त सॉफ्ट बनतो आणि लहान बाळांना हा आवडायला सुद्धा मदत होते। तुम्ही यामध्ये थोडंसं चीज सुद्धा घालू शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने आपण पराठा छान भाजून घेतलेला आहे। तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर भाजताना करू शकता आणि इथे पहा हा जो पराठा आहे हे स्टफिंग किती छान दिसतं आहे, खूप मऊ झालेला आहे। दात नसणारं बाळ सुद्धा हे आरामामध्ये खाऊ शकतं। आधी त्याला सुद्धा अजून दात आलेले नाहीत। आता हे ह्याच्या सोबत देण्यासाठी मी इथे 2 चमचे घरामध्ये बनवलेलं फ्रेश असं दही घेतलेलं आहे, त्यामध्ये खिसून काकडी घातलेली आहे, थोडासा चाट मसाला घातलेला आहे आणि असं हे क्विक आपलं डीप तयार झालेलं आहे। उन्हाळा चालू आहे, थोडंसं गरम होतं आहे आणि अशा वेळी हा जो पराठा आणि दही तुम्ही बाळाला देत असाल ना तर ते बाळासाठी बेस्ट लंच किंवा डिनर आहे। तुम्ही आता रात्रीच्या वेळी देत असाल तर दही स्किप करू शकता, तुपासोबत, बटरसोबत किंवा आणखी जे काही डिप्स आहेत तर त्यासोबत तुम्ही देऊ शकता। मी आधी त्याला हे डिनरमध्ये दिलेलं आहे आणि आमच्याकडे ही उन्हाळा सुरू झालेला आहे आणि रात्री अगदी 8:30-9 वाजेपर्यंत छान ऊन असतं, त्यामुळे डिनरमध्ये सुद्धा त्यांनी हे दही खाल्लेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता, खूप आवडीने त्याने हा पराठा खाल्ला आणि सोबत दही सुद्धा खाल्लं। आधेमध्ये मीही त्याला देत होते, पण त्याला दही हाताने खाता येत नव्हतं, त्यामुळे दही मी आधेमध्ये त्याला चमच्याने देत होते। नंतर मी त्याच्या फूड ट्रेवरती टाकलं तर तो त्याच्यामध्ये बुडवून किंवा त्याला लावून असं दही खात होता। खूप छान त्याने हा जो पराठा आहे हा एन्जॉय केला। तसं मी त्याला चपाती हे खूप कमी देते, जर द्यायचं असेल तर पराठ्याच्या स्वरूपामध्येच देते। दूध चपाती किंवा असं वरण चपाती वगैरे अजून मी 1-2दाच त्याला दिलेली आहे, पण असे पराठे घावणं वगैरे तो खूप आवडीने खातो। सो तुम्हीही ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी सांगा। थँक्यू।